की एकीकडे आपण नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अंमलबजावणीची चर्चा करतो आणि त्याच वेळी आपल्याच देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान राबवावं लागतं। त्याच वेळी आपल्या देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते। लाखो महिला या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदल्या जातात, त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली जात नाही। आत्ताच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एका भोंदू बाबांचं प्रकरण समोर आलं आणि त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले व्हिडिओज हे समाज माध्यमावर जर व्हायरल झाले तर मग तपास करणारे अधिकारी आणि पर्यायानं गृहमंत्री म्हणून त्यांची या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्हती का, हा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मानसिकतेविषयी जरूर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। कारण यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं एकीकडे म्हणणाऱ्या आणि त्याच वेळी स्त्रियांना वेदांचं अध्ययन नाकारणाऱ्या आणि पतीची सेवा हे स्त्रीचं कर्तव्य असं मानणाऱ्या मनुस्मृतीचा उदो उदो करणाऱ्यांच्या हातात जर याची अंमलबजावणी असेल तर याच्या अंमलबजावणीच्या हेतू शुद्धतेविषयी खरोखर मनात शंका निर्माण होते।